झी 24 तास एक पाऊल पुढे। विज्ञान, पर्यावरण आणि एकूणच जीवसृष्टीतल्या गमती-जमतींची माहिती देणारी सायन्स एक्सप्रेस पुण्याच्या खडकी रेल्वे स्टेशनवर दाखल झाली आहे। या सायन्स एक्सप्रेसचा हा खास रिपोर्ट। ही आहे सायन्स एक्सप्रेस। तब्बल 13 डब्यांची ही रेल्वे विद्यार्थ्यांसाठी खास माहितीचा खजिना घेऊन आली आहे। देशभरातील वन आणि जीवसंपदेची संपूर्ण माहिती या एक्सप्रेसमधून विद्यार्थ्यांना मिळते। केंद्र सरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग, पर्यावरण आणि वन खात्याच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात यंदा जैवविविधता बायोडायव्हर्सिटी ही थीम निवडण्यात आली आहे। त्यानुसार देशातल्या वन्य आणि जीवसंपदेची संपूर्ण माहिती या एक्सप्रेसमधील प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळते। देशात तब्बल 55 ठिकाणी प्रवास करणारी ही एक्सप्रेस सध्या पुण्यात पोहोचली आहे। देशातल्या विभिन्न जी पर्यावरणची जी विभिन्नता आहे की लोकसंस्कृती आहे आणि त्याचं पर्यावरणशी काय खूप जवळचं नातं आहे हे प्रदर्शित करण्याचा एक प्रयत्न आहे। वनसंपदा, सागरी जीवासह अनेक विषयांची माहिती मिळत असल्यामुळे विद्यार्थी या प्रदर्शनावर भलतेच खुश आहेत। इथे येऊन खूप नवीन नवीन गोष्टी पाहिल्या, वनस्पती वेगळ्या वेगळ्या, परत प्राणी, पक्षी, त्यांची माहिती आम्ही लिहून घेतली। मला इथे खूप छान वाटलं कारण का आम्हाला नवीन गोष्टी शिकायला भेटल्या, जगामध्ये काय काय चांगल्या गोष्टी त्या सगळ्या पाहायला भेटल्या, त्यामुळे इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलेलं आहे। ही सायन्स एक्सप्रेस येत्या शनिवारपर्यंत पुण्याच्या खडकी रेल्वे स्टेशनवर असणार आहे। हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असून सकाळी 10 ते रात्री 5 पर्यंत ते खुलं राहणार आहे। मुलांना विज्ञानाची माहिती मिळावी यासाठी आखण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे। विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल त्याचबरोबर आकर्षणही असतं। याच विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी या उद्देशानं या सायन्स एक्सप्रेसची आखणी करण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे या सायन्स एक्सप्रेसला पुण्यामधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।